नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार आपल्यासोबत थेट जुळलेले आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, मला सांगा, आपण शेतकऱ्यांचा जो आंदोलन होतं त्यामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदविला आहे, त्याबाबत प्रेक्षकांना काय माहिती द्याल किंवा आपल्याबाबत थोडक्यात जर माहिती प्रेक्षकांना द्यायची असेल तर काय सांगाल? शेतकऱ्याचं आंदोलन जे दिल्लीमध्ये सुरू झालं त्याचं लोन हे संपूर्ण भारतभर पसरलं आणि वर्धेपर्यंत ते आल्यानंतर आम्ही अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन त्या दिल्लीच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडावी आणि म्हणून बजाज चौकात आपण आंदोलन सुरू केलं। माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सामाजिक जाणीवा माणसामध्ये विकसित असतात, त्याला अनुरूप स्वरूप देण्यासाठी मदत करतात, पण जसा चान्स मिळतो त्याप्रमाणे तो त्या क्षेत्रामध्ये आवागमन करतो आणि समाजाच्या पाठिंब्यावर नंतर त्याचं काम ते उभं राहतं। मगन संग्रहालयामध्ये एक शेतकऱ्यांच्या बाबतीतलं आणि कार्यकर्ते जे असतात कारागीर अशाच्या बाबतीतलं दरवर्षी एक ज्याला मग कार्यशाळा भरत होती, ती आता भरत नाहीत कपाटच्या अंतर्गत, आणि मगन संग्रहालयात पुढाकार घेत होता। त्यामध्ये प्रभाकर पुसतकर हे जे विस्तार अधिकारी तिथे म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तिथे लावलेले होते, ज्यामध्ये सापांची माहिती असेल, जिवंत सापांची माहिती मुलं देत होते, पक्ष्यांची माहिती होती, अंधश्रद्धा निर्मूलनाची माहिती होती, चमत्कार करून दाखवत होते। आणि त्याकडे मी ओढलं गेलो, कारण की सामाजिक जाणीव जी काही असते ती आपल्यामध्ये होती आणि म्हणून यांना जुळावं असं वाटलं आणि त्या अनुषंगाने मग तिथे काम सुरू झालं। सापांचं ट्रेनिंग घेतलं 2000 मध्ये आणि मग सापांवरचं काम सुरू केलं। 24 तास आपण वर्धेमध्ये ती सर्व्हिस देणं सुरू केलं। 18 जिल्ह्यात आपण सर्पमित्र तयार केले। हे काम सुरू असतानाच आपण अंधश्रद्धा निर्मूलनाकडे वळलो आणि त्यातच 2003 मध्ये शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ज्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीची स्थापना केली होती त्यांच्याशी संपर्क आला आणि हे काम पुढे जात राहिलं। जेव्हा कामाचा व्याप वाढला, विदर्भभर ही चळवळ मी रोवली, वर्धेमध्ये याची प्रथम स्थापना केली आपण 13 सप्टेंबर 2002 मध्ये। पण जेव्हा अडचण निर्माण झाली की एकतर पैसा किंवा तुम्हाला काम ते सांभाळावं लागेल, आणि 2006 मध्ये मी माझा जो व्यवसाय होता त्या व्यवसायाला पूर्णपणे बंद केलं आणि पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचा पूर्ण वेळ कार्यकर्ता अशी म्हणून माझी मग सहभाग राहिला। आपण नेहमी समाज कार्य करत असतात, आपले समाज कार्य करत असताना आपले प्रेरणास्थान कोण आहेत त्याबाबत काय माहिती द्याल? प्रेरणास्थान तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत। त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड लागली, ज्या कामामध्ये मन लावून काम करायचं कसं करायचं आणि कुठपर्यंत करायचं, त्याच्यामध्ये कुटुंब, नोकरी, व्यवसाय असेल सांभाळून कसं करायचं याची जी प्रेरणा, आणि विशेषतः सापांच्या बाबतीत महाराष्ट्रभर त्यांनी मला जे नाव दिलं, जो चान्स दिला, त्याच्यावर माझी ती प्रेरणा डॉक्टर दाभोळकर आहेत। पण सुरुवातीची प्रेरणा प्रभाकर पुसतकर पण आहेत की ज्यांच्यामुळे या क्षेत्रामध्ये मला येण्याची संधी मिळाली। मला सांगा की प्रत्येकाला सामाजिक जाण असते, पण ती सामाजिक जाण निर्माण होत नाही, त्याबाबत आपलं मत काय आहे? कारण सगळीकडे अंधश्रद्धा सध्या पसरलेली आहे, आपण जनजागृती करत आहात, त्याबाबत काय सांगाल? सामाजिक जाण सर्वांमध्येच असते, ते विकसित होण्याचे वेगवेगळे मार्ग त्याच्यापर्यंत पोहोचत असतात। त्याला कशात आनंद आहे आणि आनंद असताना तो जर त्यामध्ये वेळ देण्याची त्याची जर त्याला म्हणून कॅपॅसिटी असेल, हे सगळं करून कुटुंब आहे, नोकरी आहे, तरच तो मात्र या क्षेत्रामध्ये येऊ शकतो। कारण इथे तुम्हाला पैसे मिळत नाहीत, शिवाशाप खाव्या लागतात, अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं, समाज तुमच्या पाठीशी उभा राहत नाही, कुटुंब तुमच्या पाठीशी उभं राहत नाही, घरातले लोक गोंधळलेले असतात, सतत लष्कराच्या भाकरी खाणे आणि वरवंटा फिरवण्यासारखं घरावर असतं। आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर पाय रोवून उभं राहत असेल तर तुम्हाला जी सामाजिक जाणीव विकसित करावी लागते की लोकांचे जे प्रश्न आहे, लोकांचे जे दुःख आहे ते आपले दुःख आपले प्रश्न आहे असं समजून जर त्याला तुम्ही हात घातला तर मला वाटतं की सगळ्यांमध्ये ती जी सामाजिक जाणीव लपलेली आहे ती पूर्णपणे बाहेर येण्यासाठी, उदयास येण्यासाठी मदत होते। आपण सांगितलं की शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आपले प्रेरणास्थान आहे, आणि त्यांची जे हत्या झाली ती काही साधीसुधी नव्हती, मॉर्निंग वॉकसाठी साधं गेलं आणि त्यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या झालेली आहे। याबाबत अजूनही त्यांचे मारेकरी सापडलेले नाही, याबाबत आपल्याला काय खंत वाटते? असं आहे की एका माणसाला एवढ्या निर्दयपणे आणि पाठीमागून गोळ्या झाडणं हे भारताला नाही जगाला पण अपेक्षित नव्हतं।
आणि आम्हाला पण अपेक्षित नव्हतं की एक साधा माणूस जो कधी कोणाला शिव्या देत नाही, कधी जोऱ्याने बोलत नाही, कधी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, आपलं काम करणं म्हणजे फक्त प्रबोधन आणि प्रबोधन याच्या पलीकडचं काही काम डॉक्टर दाभोळकरांचं नव्हतं. आणि अशा माणसाची हत्या सकाळी फिरायला जाताना, म्हणजे ज्यावेळेला लोक फिरायला जातात त्यावेळेला असे जे लोक आहेत की ज्यांना त्यांच्या कामाचं स्वरूप पटत नाही, असे लोक मात्र अतिकतेने त्यांची हत्या करतात. समाजाला एक प्रकारे दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा वेळेला ही दिशा कुठेतरी भरकटलेली आहे. आता ते का मिळत नाही, तर माझा सरळ आरोप आहे की घरामध्ये लपून ठेवलेला माणूस जर तुम्हाला बाहेर जाऊ द्यायचा नसेल तर कसं पण. म्हणजे हत्या झाली त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं 2013 मध्ये, आणि जेव्हा 6 महिन्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली तेव्हा भाजपचं सरकार होतं. इथे काही हत्या झाली, दरोडा पडला की 15-20 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात तुमचे मारेकरी मिळतात, ते दरोडेखोर मिळतात, चोरीला पाटे करणारे मिळतात. आणि जिथे डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येला 10 वर्ष झाली आणि साधं अजून एक ज्यांनी मारेकऱ्यांनी खून केला, ज्याच्या पाठीमाग त्याचं डोकं होतं, ज्यांनी ते शस्त्र पुरवले, ज्यांनी ती सगळी योजना आखली, असा कोणताही माणूस पकडला गेला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दाखल केलेला आहे सरकारतर्फे की याच्यामध्ये सनातन संस्थेच्या संशोधकाचा हात आहे म्हणून, पण कधी त्यांना हात लावला नाही. म्हणजे इच्छाशक्ती तुमची नाही आहे, आणि इच्छाशक्ती नाही आहे त्याच्यामुळे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे हत्यारे हे मिळू शकत नाहीत, ही खंत आहे. सध्या आपण गावोगावी जाऊन जनजागृती करत आहे, जसे की भावलीचे खेळ किंवा ते कोंबडींचे खेळ सुद्धा आपण करत आहेत. आताच वर्धेतली ताजी घटना जी म्हणजे एका बाजूनी घर आणि दुसऱ्या बाजूनी ते कपडे जळले होते. आपण तो सुद्धा प्रयोग केलेला आहे, त्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे समाज माध्यमांमध्ये. त्याबाबत काय सांगाल? कसं आहे की आजही चमत्काराला फार ख्याती आहेत, नमस्कार करणारे लोक आहेत. म्हणजे नुकतंच आता नागपूरमध्ये बागेश्वर बाबा येऊन गेले आणि महाराष्ट्रामध्ये आता फिरून राहिलेत, औरंगाबादमध्ये आहेत. हा माणूस असं सांगतो की तुमच्या मनातलं मी ओळखतो. अंधश्रद्धा समितीचा किंवा महाराष्ट्र आंदोलन समितीचा साधा प्रश्न आहे की तुम्ही जर लोकांच्या मनातलं ओळखू शकता तर आम्ही तुमच्या समोर येतो. आम्ही आपल्या हातामध्ये एका चिठ्ठीवर लिहून ठेवतो जे काही लिहायचं असेल ते, त्यातलं तुम्ही ओळखा. जर तुमच्या मनातलं जर ओळखत असेल तर मनातलंच आम्ही लिहिलेलं आहे. पण असं बाबा करत नाही. म्हणजे त्याचे जे काही भक्त बनवलेले असतात असेच माणसं समोर येतात, ते माणसं त्या माणसाची माहिती काढतात, तेच माणसं समोर येतात. हजारो लोकांचा माप असतो, त्यावेळेला कोणता माणूस नेमका आला आहे, त्याची काय माहिती आहे, हे सहज त्यांचे करू शकतात आणि हेच बुवा बाबा करतात. म्हणून चमत्कार दाखवला की लोक जरा प्रसिद्धीला येतात. आणि हे सत्यसाई बाबा असेल, चंद्रस्वामी असेल किंवा बाकीचे अजून राम रहीम असेल, आसाराम बापू असेल, अशा अनेकांच्या लोकांचे आहे. पण सर्वसाधारण भागामध्ये जसं तुम्ही सांगितलं की कपडे जळणं, कपडे आपोआप जळू शकत नाही की या जगामध्ये कुठे अशी शक्ती नाही आहे की जे काही केमिकल्स मिळतात, रासायनिक पदार्थ, त्यांनीही आग लावल्या जाते. एकतर पिवळा फॉस्फरस नावाचा पदार्थ येतो, तो जर कुठे ठेवला तर हवेच्या संपर्कात आला की त्यांनी आग लागते. किंवा ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅंगनेट एकत्र कुठं करून ठेवलं तर त्याच्यामुळे उष्णतेने आग लागते. आणि आग पूर्ण घरभर लागत नाही, विशेषतः आहे की ती थोड्या वेळासाठी कुठेतरी लागते आणि विझून जाते, पण त्याचा होल्ला होतो आणि त्याला भानामतीचं स्वरूप दिलं जाते. अशा अनेक गोष्टी घडतात आणि त्याला भानामती म्हणतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अशा कोणतीही शक्ती नाही. आणि तुम्ही हात लावल्याशिवाय किंवा तुम्ही त्याला स्पर्श केल्याशिवाय कोणतीही वस्तू जागची इकडे तिकडे हलू शकत नाही. मग कोणती वस्तू येऊ शकत नाही इकडे तिकडे, तुमचे गोटे येऊ शकत नाहीत. परंतु लोकांमध्ये एक त्या प्रकारचा समाज आहे. त्याचं कारण असं की आजही आरोग्याच्या सुविधा आपल्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. मग इकडे आपण मोठमोठ्याले रोड बांधलेले आहेत, मेट्रो ट्रेन चालवलेली आहेत, हाय स्पीडच्या ट्रेन चालू आहेत, आपण जागतिक नाव कमवतो आहात. पण आरोग्य जर आपण घेतलं तर आरोग्याच्या स्थितीमध्ये आपण अजूनही म्हणजे कमीच आहोत. आणि सर्वसामान्य माणूस जो गावापासून 40-50 किलोमीटर येतो, त्याला जायचा खर्च आहे, बाकीच्या गोष्टी आहे, औषध विकत घेणं आहे आणि त्याचा रोज पाळणं आहे. त्याच्यापेक्षा तो शॉर्टकट मार्ग गावामधला जो पाणी देणारा आहे किंवा एखादा बाबा असतो, एखादी मादा असते, एखादी देवी असते, ते सहजपणे त्याला पाणी देते किंवा लिंबू देते किंवा काही देते, तर त्याच्यामुळे त्याला बरं वाटते. असे जे काही बाकीचे प्रकार आहेत, खूप काही अंधश्रद्धेचे प्रकार आहे, पण हजारो वर्षापासून आहे ते. त्याचं कारण की विज्ञानाचा स्पर्श आपल्याला 16व्या शतकामध्ये झाला आणि आपण 5000 वर्षापासून ते सगळं करून आलो. अजूनही हजारो वर्ष लागेल, पण अनेक गोष्टी आज त्याच्यात परिवर्तन होईल, बदल होईल. आणि लोक अशी साधी गोष्ट ज्या दिवशी लोकांना कळेल त्या दिवशी अंधश्रद्धा आपोआप दूर पडेल, त्या गळून पडेल, असा ठाम विश्वास चळवळीला आहे. नक्कीच असं काहीतरी होणार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे हे जनजागृतीचं कार्य अजूनही सुरू आहे. राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या नेतृत्वामध्ये गावोगावी जाऊन हे काम सुरू आहे.
धन्यवाद सर, नवराष्ट्रमध्ये आपण जोडल्याबद्दल. तर बघत राहा नवराष्ट्र नववार्तामध्ये. मी रुणाल ढोक, वर्धा.